इकडे कोल्हापुरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात आलेला आहे। बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेले आहे। 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद झालाय। विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या दुपारच्या वेळेस शिरलेला होता आणि त्याच्या हल्ल्यात तुकाराम खोंदल आणि एक पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील हे जखमी झालेले आहेत। कोल्हापुरात दुपारच्या सुमारास या बिबट्याने विवेकानंद कॉलेजच्या परिसरामध्ये प्रवेश केलेला होता। त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्याच वेळेला बिबट्याने 2 जणांना जखमी सुद्धा केलेलं होतं। अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आलंय। त्याच्यामध्ये काय झालं, आमच्या पीआय साहेबांना फोन आला होता की वुडलँड हॉटेलजवळ बिबट्या आलेला आहे। त्यांनी जे अवेलेबल पोलीस होते त्यांना घेऊन तिथं त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला बाजूला लावण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला तो अचानक माझ्या समोर आला आणि त्याने माझ्या अंगावर हल्ला केला। भावना म्हणजे आमचं एकच कर्तव्य होतं की लोकांना कुणाला इजा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। वुडलँड हॉटेलमध्ये तुम्ही होय माळी गार्डनर म्हणून माळी म्हणून काम करतो मी। तिथंच काम करत असताना अचानक बिबट्याने माझ्यावर हल्ला केला। लगेच तुम्ही कुणाला याची माहिती दिली? नंतर स्टाफ आला आमचा बाहेर तिथून, त्यामुळे ते समजलं की बिबटे आहे तिथे।